नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. गणेशोत्सवाची धूम सुरू होण्यापूर्वी ती गेल्या वर्षीप्रमाणे कशी असेल असा प्रश्न यंदा जास्त चर्चेला जातोय. कारण आतापर्यंतच्या तुलनेमध्ये जशा जशा पद्धतीने गणेशोत्सवासाठीचे निर्बंध लागू झाले आहेत आणि एकूणातच गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या मध्ये त्याबाबतचा संभ्रम आहे ते पाहता गणेशोत्सव सार्वजनिक राहील की नाही इथपर्यंतची ही चिंता व्यक्त होते आहे. मुंबई आणि महानगर परिसरामध्ये हजारोंच्या संख्येने गणेशोत्सव मंडळ आहेत. मुंबई परिसरात त्यातली 3000 नोंदणीकृत आहेत. यापैकी फक्त 197 जणांचे आत्ताच्या घडीला गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याच्यासाठीचे अर्ज आलेले आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये ही संख्या वाढेल, पण वाढून वाढून अशी कितीशी वाढणार आहे. आणि या सगळ्या घटनाक्रमाच्या निमित्तानं धार्मिक सणांच्या सार्वत्रिक साजरं करण्याच्या बाबतची मवियाची भूमिका चर्चेला आली आहे. हिंदू सणांच्या वर असलेले निर्बंध अधिक कठोर आहेत अशी तक्रार विरोधक करतायत. विरोधकांचं एक शिष्टमंडळ या निमित्तानं आपली तक्रार घेऊन महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून देखील आलंय. मविया समर्थकांना हा आरोप मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की मवियाचे नियम जसे ईदसाठी आहेत तसेच गणेशोत्सवासाठी आहेत, जसे मुहर्रमसाठी आहेत तसेच नवरात्रीसाठी सुद्धा आहेत. प्राप्त परिस्थितीत मवियाच्या धार्मिक सणांच्या सार्वत्रिक वापरासाठी आणि सार्वत्रिक साजरा करण्याच्या बाबतच्या भूमिकेचा जो प्रश्न उपस्थित होतो त्याचाच आजच्या शीर्षकातला उल्लेख, यंदाही गणेशोत्सव सार्वजनिक होणार की नाही. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. मुंबईमध्ये आमच्या स्टुडिओत मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे प्रतिनिधी या नात्यानं ओमकार सावंत आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गणेश खणकर आहेत आणि शिवसेनेच्या प्रतिनिधी या नात्यानं संजना घाडी आहेत. संजनाजी, आपलं या चर्चेत स्वागत आणि त्याचबरोबर इतर सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न ओमकार सावंत यांना. ओमकार सावंतजी, किती मंडळं मनापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी करतायत? आता यावर्षी जो तुम्ही उल्लेख केला, मुंबईमध्ये एकूण 12,000 गणेशोत्सव मंडळ आहेत. त्या सर्वांचाच मानस आहे की यावेळी शासनाचे जे नियम आहेत, जी नियमावली शासनाने जाहीर केली सुरुवातीला, त्या नियमांना अधीन राहून आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा. कारण 29 तारखेला जूनला जी नियमावली जाहीर झाली होती शासनाची, त्यावेळी मंडळांचा एक रोष होता की त्यामध्ये अंशतः बदल होऊ शकतो. जर मंडळांच्या प्रतिनिधीला आणि आपले बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती आहे आणि इतर मान्यवरांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून त्या नियमांमध्ये अंशतः बदल घडवून मंडळांना आणि समितीला विश्वासात घेऊन. ओमकार सावंत, कोणते नियम तुम्हाला त्यावेळेला जाचक वाटत होते आणि आता ते नियम राहिलेत की नाही राहिलेत? नियम जाचक असं नाही, पण आत्ताचा जो परिस्थितीचा आपण आढावा घेतला तर त्याच्यात अंशतः बदल म्हणजे आपली मुंबई गणेशोत्सवाची जी पंढरी आहे मुंबईतील, त्या गणेशोत्सव मंडळाचा आग्रह होता आणि मूर्तिकारांचा आग्रह होता की मूर्तीच्या उंचीबाबत जी मर्यादा होती 4 फुटाची, ते कुठेतरी शिथिल व्हावी आणि आपलं जे गेल्या वर्षीचं पारंपरिक रूप आहे इतक्या वर्षाचं, ते भाविकांना आणि मूर्तिकारांना मंडळांना पुन्हा एकदा बघायला मिळावं. त्यासाठी मंडळ सगळे नियम अटी शासनाच्या पाळायला तयार होते. त्यावर आपली एक मीटिंग पण झाली 7 तारीखला शिवसेना भवन येथे. तेव्हा मान्यवरांनी सांगितलं होतं की 10 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल आणि यावर तोडगा निघेल. परंतु त्यानंतर आम्ही जेव्हा वाट पाहिली 10 दिवस, आणि आपण जाणता कोकणामध्ये जे अस्मानी संकट आलं, बिलकुल हो, मग त्या संकटामुळे मंडळांनी पण ठरवलं की बाबा आपण आता कुठेतरी त्या संकटाचा विचार करूया आणि सगळी मंडळं, सगळी यंत्रणा आपण सर्व त्या संकटाशी सामना करायला तिथे लागलो. म्हणजे आताच्या घडीला मूर्तीच्या उंचीवरचे निर्बंध पाळून गणेशोत्सव मंडळ त्यांचा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याच्यासाठी पाऊल टाकताना दिसतायत, असं आता तुमच्या या वक्तव्यातून
लक्षात येतं. गणेश खंडकर, ही वस्तुस्थिती आहे का, ही सत्यस्थिती आहे का, आणि ज्यांना अडचणी आहेत त्यांच्या नक्की अडचणी काय आहेत? मूर्तीची उंची केवळ आणि केवळ हाच एकमेव मुद्दा आहे की यापेक्षा इतर काही नियम आहेत जे जास्त जाचक वाटतात? प्रसादजी, मुळातच असं आहे की या संदर्भामध्ये जे आता जे ओंकार सावंत तुमच्या स्टुडिओत बसले त्यांनीच तुमच्या समोर सांगितलं की 10 दिवसानंतर या संदर्भात विचार होईल असं त्यांना वाटलं होतं, पण त्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. मुळात आता असं आहे की वातावरण सर्वत्र गोंधळाचं आहे. गणेशोत्सव म्हणजे मुंबईचा जीव की प्राण आहे हो. परंतु या संदर्भात त्या शासनाचा कुठलाही निर्णय होत नाही. आता समजा कोरोनाचं हे सर्व कारण देत असतील तर आताची स्थिती काय आहे? तर कालच्या दिवसाभरात मुंबईमध्ये रुग्ण किती आढळले तर 323, मृत्यू झाले 9. आपला आकडेवारीचा रुग्णवाढीचा दर आता 0.04 वरती आलेला आहे. आपण 15 ऑगस्ट नंतर लोकलमध्ये ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत त्यांना परवानगी देण्याच्या मनस्थितीत आलेलो आहोत. त्या संदर्भातलं धोरण आपण जाहीर केलं. मग मला एक सांगा, मग हे जर आपण एवढी तयारी करत असू तर केवळ मग धार्मिक विषयाच्या बाबतीतच आपण का अशी भूमिका आडमुठी घेत आहोत? आपण वारीच्याही बाबतीत तसंच केलं. आपण वारीच्याही वेळेला काही मर्यादित संख्येमध्ये वारकऱ्यांचा शेवटी विषय तसाच झाला. परंतु दुर्दैवानं म्हणजे वाईट वाटतं की जी शिवसेना आज सत्तेवरती आहे, आदरणीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या हिंदुत्वासाठी ते झटले, आज त्यासाठीच लोकांना विनंती अर्ज करावं लागतंय, तुमच्याकडे खेपा घालाव्या लागतात. यासारखं दुसरं दुर्दैव असू शकत नाही. संजना घाडी यांच्याकडे या मुद्द्याचं शेवटी उत्तर असू शकतं. संजना घाडी आपलं उत्तर अपेक्षित करतो. विषय थेट हिंदुत्वाचा आणि शिवसेनेचा आलेला आहे. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः तर आता जे गणेश खंडकरजी बोलले, मी विनंती करते भाजपाला, भाजपाच्या प्रवक्त्यांना की कोविडचं संकट हे गेलेलं नाही, हे आजही आपल्यावर बोंबावत आहे. तुम्ही जे सांगताय की हा रेट कमी झालाय, याचं यश महाराष्ट्र शासनाचं आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं आहे की ज्यांनी नियम पाळले त्यामुळे हा रेट कमी झालेला आहे. आज संजनाजी, महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करावं लागेल. प्राप्त परिस्थितीतली ताजी घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अहो, आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मास्क पण काढला. आता तरीही कोरोनाला घाबरून आपण सणांवरचे आणि धार्मिक कृती परंपरांवरचे निर्बंध ठेवायचे का? 100% ते ठेवावे लागतील. कारण आपल्या समोर जी तिसरी लाट आहे किंवा दुसरी लाट ही पूर्णपणे शमलेली नाही आणि तिसरी लाटेचा धोका हा लहान मुलांना जास्त आहे. महाराष्ट्र शासनाने जे नियम लावलेले आहेत ते मगाशी तुम्हीच सांगितल्याप्रमाणे ते ईद, मोहरम, नवरात्र, गणेशोत्सव सगळ्यांना सारखे आहेत. मी याच्यापूर्वी एका अधिक डिबेटसाठी गेलेले, त्यावेळेला देखील ईदच्या याचे मुस्लिम मंडळी म्हणत होती की आमचे विचार ऐका. देवस्थान सुरू करताना लोक म्हणतात आमचे विचार ऐका. आज इथे गरज आहे ती महाराष्ट्राच्या जनतेच्या सुरक्षिततेची, ना की जातीयवादी राजकारणाचा रंग देण्याची, जो प्रयत्न सतत भाजपा करते. मग संजना घाडी थोडक्यात आणि एका वाक्यात आपल्याला असं म्हणता येईल का की शिवसेना आता सर्व धर्म समभाव पाळायला लागलेली आहे? हॅलो जी, आवाज ऐकू येतोय? संजना घाडी, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला नाही? मला जरा रिपीट कराल तर बरं होईल. आपला आवाज ऐकू येत होता, बोला. जी, मी असं विचारलं की मग आता शिवसेना सर्वधर्म समभाव पाळणारा पक्ष झाला असं म्हणायचं? उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये आपण आहोत. इथे सगळ्या पक्षाची मंडळी एकत्र आलेली आहेत. आपण बघताय त्याप्रमाणे तरी देखील शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका ही कधीही सोडलेली नाही. मी पुन्हा एकदा सांगते की आज जे कोरोनासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी हे नियम लादले जात आहेत किंवा आपल्याला पाळावे लागत आहेत, तर त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीने धर्मीय राजकारण आपण त्या ठिकाणी आणू नये आणि त्याला वेगळा रंग देण्याचा भारतीय जनता पार्टीला पटकन यावरची प्रतिक्रिया द्यायला लावूयात. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी आपलं म्हणणं सुरू करण्यापूर्वी तमाम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना याची आठवण असेलच की नेता स्वतःच केलेले अनेक नियम पाळत नाहीयेत. नेत्यांच्या माध्यमातून गर्दी सर्वच ठिकाणी होतीये आणि ज्या वेळेला ती गर्दी टाळा असं सांगितलं जातं तेव्हा त्याचे नियम पाळायचे नाहीत असा जणू काही प्रणच त्यांनी घेतलाय. असं असताना नेताच नियम पाळत नाही, जनतेवर मात्र नियमांची सक्ती,
अशी स्थिती आहे का गणेश खंडकर? प्रसादजी असं आहे, हे एकूणच शासन गोंधळलेलं आहे. कारण काय स्थिती माहितीये का, की हे राज्य कोण चालवतं हे मुळातच माहित नाही. सकाळी 9 वाजता संजय राऊत यांची वाणी, त्यांचं दर्शन, मग त्यांचं काहीतरी मार्गदर्शन झाल्यानंतर मग या महाराष्ट्राची त्या दिवसाच्या राजकारणाची स्थिती ठरते. अहो सर्व कार्यक्रम सुरू आहेत ना. अजित पवार हजारोंच्या संख्येमध्ये पुण्यामध्ये उद्घाटन करतायत ना. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी काल बीएसटीच्या बसेस, आता माहीमला कार्यक्रम झाला, तुम्ही किती जणांना नाही म्हणून सांगणार आहात? आणि दुसरी बाब असा आहे की दुर्दैवानं सत्तेमध्ये असलात नसलात हा विषय सोडून द्या. हिंदुत्वाच्या बाबतीत मी एकच म्हटलं, मी आदरणीय बाळासाहेबांचं नाव घेतलं. मी आताच्या सत्ताधाऱ्यांविषयी बोलणार नाही. माझी विनंती एकच विनंती आहे. अहो गणेशोत्सव साजरा करत असताना आपण नियम तोडा असं भारतीय जनता पार्टी म्हणाली का? तुम्ही सांगता टाळूवरचं लोणी खाताय. संजनाताई, आम्ही दुसऱ्या दिवशी रस्त्यावर होतो. सगळ्यात जास्त कार्यकर्ते जर गमावले असतील तर ते भारतीय जनता पार्टीने गमावलेत. आम्हाला प्रशस्ती पत्र तुमचं नको आहे. मी गणेशोत्सवाच्या बाबतीत म्हणतोय तुम्ही मास्क लावून परवानगी द्या, सर्व नियम पाळा, पण गणेशोत्सव साजरा करताना आपण आपली भूमिका तर स्पष्ट करा. तुम्ही त्याविषयी काहीच बोलत नाही आहात. याच्यावर संजना काळेंचं उत्तर असेल तर त्यांना प्रतिवादाची संधी आहे. संजनाजी. गणेश खंडकरजी, आपण आता ज्या कार्यक्रमांचा उल्लेख केला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या जनतेने पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या ठिकाणच्या झालेल्या मध्यवर्तीच्या 4 निवडणुका झाल्या. याच्यामध्येही आपली लाखोंची सभा लोकांनी पाहिलेल्या आहेत. ट्रम्पचं स्वागत करताना देशात भारताच्या जनतेकडे कसं दुर्लक्ष झालं हे देखील पाहिलेलं आहे आणि त्यामुळे कोरोनाचा शिरकाव भारतात कसा झाला हे देखील पाहिलं गेलेलं आहे. आज मुख्यमंत्री म्हणाल आलांवर की ढकल केंद्रावर तुमची नियमावली आहे, त्यात काय नवल आहे? केंद्रावर ढकलत नाहीये मी, सभांबद्दल म्हणते. तुम्हाला वेगळे नियम नाही. नियम सगळ्यांना सारखे असावेत, नियमांचं पालन व्हावं. आणि आता मी पुन्हा एकदा शिवसेनेची भूमिका सुद्धा स्पष्ट करते, महाविकास आघाडीची भूमिका सुद्धा स्पष्ट करते आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका स्पष्ट करते. इथे कोणतंही धार्मिक राजकारण न करता केवळ महाराष्ट्रातल्या जनतेचे जीव कसे वाचले जातील, दुसऱ्या लाटेतून बाहेर येऊन येणारी तिसरी लाट, सतत म्युटेशन ज्याप्रमाणे व्हेरियंट बदलले जात आहेत, म्युटेशन्समुळे व्हेरियंट नवीन निर्माण होत आहेत, याच्यापासून कसं महाराष्ट्राच्या जनतेला वाचवावं हा एक मोठा यक्ष प्रश्न घेऊन संजनाजी तुमच्या वक्तव्यातून वारंवार तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होतीये, पण तिकडे मुख्यमंत्र्यांनी चेहऱ्याचा मास्क काढलेला आहे, त्यामुळे आता परिस्थिती निवळली आहे असं समजायचं का? त्यांनी मास्क कधी काढलाय तुम्ही म्हणताय? आता मी पाहिलेलं त्यांनी नाशिकच्या सभेमध्ये मास्क काढला आणि त्यांनी पहिल्यांदा हे म्हटलं पण की खूप दिवसांनी मोकळेपणानं बोलता येत आहे म्हणून. मग जर त्यांच्या चेहऱ्याचा मास्क गेला म्हणजे कोरोना गेला का? नाही, नक्कीच कोरोना गेलेला नाहीये. याच्याबद्दल आपण सगळ्यांनीच पाहतोय, आपण कोरोना गेलेला नाहीये. आज 2 लस घेऊन जे 15 दिवस झालेले आहेत त्यांना 2 डोस घेऊन ज्यांना 15 दिवस झालेत त्यांना रेल्वेचा प्रवास आपण सुरू केलेला आहे. कुठेतरी आपण स्थिरावतोय याचा अर्थ मार्केटमध्ये होणारी बेभान गर्दी किंवा जिथे रिलॅक्सेशन, कारण हीच परिस्थिती आपण पाहिली होती सर सेकंड लाट ज्या वेळेला आली. पहिल्या लाटेनंतर मी पूर्ण बोलते सर, पहिल्या लाटेनंतर आपण पाहिलं की लोक रिलॅक्स झाले. गणेशोत्सवामध्ये सुद्धा आपण नियमावली कुठे पाळली गेली नाही. त्याच्यानंतर येणारे लागोपाठ नवरात्र उत्सव असतील, आपले उत्सव सगळे, त्या उत्सवामध्ये कुठेतरी आपल्याकडून त्या ठिकाणी नियमांचं पालन करायचं. म्हणजे आपल्याला असं सुचवायचंय का की फक्त हिंदूंच्याच सणात हिंदूंनीच नियम मोडले? अजिबात सर. तुम्ही, मला एक रिक्वेस्ट आहे आपल्या मीडियाला की याला जातीयवाद रंग देण्याची गरज नाही सर. मोहरम आणि आता मी कुठे जातीयवादाचा रंग दिला? तुम्हीच यादी वाचताना गणेशोत्सव, नवरात्र अशी यादी वाचली. बकरी ईदचाही उल्लेख करायची माहिती राहिली असेल तर मी करते ना. त्यालाही तेच नियम लावले गेले. त्यांनाही पंडाल हवं होतं, त्यांनाही ऑनलाईन बकऱ्या खरेदी करायच्या नव्हत्या, त्यांनाही त्या ठिकाणी त्या बलीच्या ज्या कुर्बानीच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना एकत्र यायचं होतं. ह्या सगळ्यावरती नियम पाळले गेले. म्हणजे सगळ्यांनी नियम मोडले, सर्व धर्मीयांनी नियम मोडले असं आता आपण विधान करू शकतो. गणेश खंडकर, वेळ मर्यादेपोटी आपल्याला प्रत्येकाला भान ठेवायचंय. कृपया पटकन आपली भूमिका मांडा. मला ओंकार सावंतांनाही पुढचे काही मुद्दे घेऊन चर्चेला बोलतं करायचंय. प्रसादजी,
मी एक या बाबतीत आमची भूमिका अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो. रेल्वेच्या बाबतीत 2 डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेची प्रवासाची मुभा मिळाली पाहिजे. हे आम्ही गेली महिनाभर सांगतोय. गेली 15 दिवस आम्ही आंदोलन करून आम्ही रस्त्यावर उतरलोय. महाराष्ट्र शासनाने हे आम्हाला एकदा सांगावं. ही आमची भूमिका आहे. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा करून आपण निर्णय घ्यायला तयार आहोत. आणि जर का आम्ही आमच्या भूमिकेपासून परत फिरलो तर आमच्यावरती टीका करणं योग्य आहे. तुम्हाला वाटेल ती टीका तुम्ही करा, पण तुम्ही चर्चाच करणार नाही आहात. तुमचीच भूमिका ठरत नाहीये. तुमचीच एक भूमिका मंत्र्याने ठरत एक नाहीये असा आरोप, असा आक्षेप भारतीय जनता पार्टीचा आहे. ओमकार सावंत यांना विचारतो. ओमकार सावंतजी, तुम्ही ज्या मुद्द्यावर राज्य सरकारकडे नियमावलीच्या विरोधात आक्षेप नोंदवलेत, तुम्ही स्वतःच थोड्या वेळापूर्वी म्हणालात, दिवसांपूर्वी नाही, माफ करा, काही क्षणापूर्वीच आपण म्हणालात की 10 दिवस झाले तुमच्या आक्षेपांचं उत्तर सुद्धा दिलं गेलं नाही. आता त्यानंतर कोणी ऐकतच नाही म्हणल्याच्या नंतर मिळेल तसा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करायचा, अशी भूमिका आहे का? असं नाहीये. मुळात आजचं जे शीर्षक आपण ठेवलं, यंदाही गणेशोत्सव सार्वजनिक नाही, मुळात ह्यावरच आमचा आक्षेप आहे. कारण गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती ह्यापेक्षाही भयावह होती, परंतु आमचे सन्माननीय अध्यक्ष दहिबावकर साहेब यांनी प्रशासनाला विश्वासात घेऊन, त्यांना पटवून देऊन एक कोविड टास्क फोर्स तयार केली विविध गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून आणि समितीच्या माध्यमातून. आणि गेल्या वर्षी शासनाचे सर्व नियम पाळून, आरोग्य उत्सव करून सर्व मंडळांनी उत्सव निर्विघ्नपणे गणेशाच्या कृपेने पार पाडला. नाही सावंत साहेब, एकच मिनिट, ह्याच्यामध्ये एक मला महत्वाचा आक्षेप नोंदवण्याची गरज आहे आणि तो एक धार्मिक प्रथा परंपरांच्या अनुषंगानं नोंदवला जाणं गरजेचं आहे. गणपती आपण आणतो, गणपती बसवतो, पूजतो, विसर्जन करतो. अहो, तुम्ही ही वर्षानुवर्षांची परंपरा काही मंडळांनी ओव्हर स्मार्ट बनत बंद केली ना. गेल्या वर्षी परंपरेत खंड पाडलात. छोटी मूर्ती आणून आपल्याला गणपती उत्सव करता आला असता, तो का झाला नाही याची उत्तर आहेत. आणि यंदाच्या वेळेला आपण जेव्हा सांगता आहात की मंडळ सार्वजनिक उत्सव साजरा करणार आहेत, अहो लोक अर्जच करत नाही आहेत. मग ज्या पद्धतीनं वर्षानुवर्षाच्या प्रथा परंपरा धार्मिक दृष्ट्या पालन होणं गरजेचं आहे, तिथे खीळ बसली आहे, हे मान्य कराल ओमकारजी? अजिबात नाही. कुठलीही परंपरा, धार्मिक परंपरा खंडित झालेली नाहीये. ज्या ज्यावेळी देशावर, महाराष्ट्रावर, मुंबईवर संकट आलं, त्यावेळी गणेशोत्सव मंडळ सर्वप्रथम देशाच्या, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या सेवेसाठी पुढाकार घेऊन खांद्याला खांदा लावून त्या संकटाविरुद्ध लढले. गेल्या वेळी तुम्ही बघितलं तर मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना छोटी असो, मोठी असो किंवा केली नसेल, पण आरोग्य उत्सव साजरा करून मंडळांनी सामाजिक भान आपल्या ह्या ज्या कोरोनाच्या लढाविरुद्ध ते राखलं. आणि यंदाही अनेक मंडळ, तुमचं म्हणणं असं आहे की यंदाही मंडळ सामाजिक भान जपतील. गणेश खंडकर, आपल्याला विचारतो, गणपती न बसवता सामाजिक भान जपण्याबद्दलचं कौतुक एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आपल्या वर्षानुवर्षाच्या प्रथा परंपरा खंडित झाल्या याचं दुःख आहे. आपण यातलं यंदा काय निवडायचं? नाही, मुळातच प्रसादजी, दुःख तर आहेच ना. आपल्या परंपरा खंडित झाल्या. मी एका नवरात्री मंडळाचा सल्लागार आणि बोरिवली पूर्वेत सगळ्यात मोठा गरबा मी साजरा करतो. आम्ही गेल्या वर्षी गरबा नाही केला आम्ही, पण देवीची मूर्ती बसवली आणि संपूर्ण 9 दिवस आम्ही आरोग्योत्सव साजरा केला. ऑर्गन डोनेशनचे आम्ही कार्यक्रम आयोजित केले. 47 नागरिकांनी आमच्याकडे नोंदणी केली, होय की आम्ही शरीराचे अवयव दान करायला तयार आहोत. मशाळकर नावाच्या आमच्या आजींनी तर पूर्ण शरीराचं दान केलं. आपण उत्सव साजरा केलाच पाहिजे, आपल्या परंपरा पाळल्या पाहिजे. नियम मात्र कुठेही कमी करता कामा नयेत. अगदी आपण जे म्हणता आहात की नियम पाळूनच सर्व उत्सवांचं आपल्याकडून अभिव्यक्ती स्वरूपातलं प्रकटन करा. संजनाताई, आपण सांगा, नियम पाळून गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर राज्य सरकारला नियमावलीचा पुनर्विचार करता येणं शक्य आहे? मला वाटतंय पूर्ण विचारपूर्वकच ही नियमावली दिलेली आहे. आपण एवढी जटिल का करतोय ही नियमावली? 2 फुटाची मूर्ती घरी 2 फुटापर्यंत, 4 फुटापर्यंतची मूर्ती सार्वजनिक ठिकाणी. मंडळांनी त्यांना जर मंडप घालायचं तर त्यांनी रितसर परवानगी घ्यावी आणि आपला मंडप त्या ठिकाणी घालू शकतात. तिथे मूर्ती शक्यतो शाडूची असावी, जी निसर्गाच्या दृष्टीने योग्य निर्णय आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक किंवा विसर्जन मिरवणूक जी करतो ती घेऊ नये, जेणेकरून गर्दी जमणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींचं, नियमांचं जर आपण, त्याशिवाय काही जे आपण सामाजिक कार्यक्रम घ्यायचो, हे कार्यक्रम या वेळेला खरोखर आरोग्य उत्सव
म्हणजे मग ते रक्तदान शिबिर असेल, मग ती आरोग्य तपासणी असेल, अशा पद्धतीचे कार्यक्रम करून घ्यावी नाही, असं निश्चित. आपल्याला हे सांगण्यात बघा, आलेलं आहे. संजनाजी, नियमावली आहे सर. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही मुळातच सार्वजनिक यासाठी आहेत, किंवा गणपती उत्सव हाच मुळात सार्वजनिक यासाठी आहे, कारण त्यातून सामाजिक एकोपा आणि सामाजिक भान जपलं जातं. मुद्दा काय सुरू झालाय, तर यंदा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याच्या साठी परवानगी मागणाऱ्यांचीच संख्या घसरली आहे. हा विषय नियमावलीशी जोडून तुम्हाला पाहायचा आहे का नाही? नाही, नियमावलीशी जोडून मला तो पाहायचा नाही. मला उलट अशा लोकांचं स्वागत करायचंय, मला अशा लोकांचं अभिनंदन करायचंय जर मंडळांनी या वेळेला ठरवलं असेल की आपलं कुटुंब, आपला समाज, ज्याच्यासाठी माननीय लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला होता, घरातला गणपती बाहेर आणला होता मंडपात, का तर सामाजिक जागृती व्हावी. आणि आज गरज आहे हाच समाज टिकवण्यासाठी, ही समाज व्यवस्था, यांचं जीवनमान टिकवण्यासाठी. ठीक आहे. जर तिथे काही थांबावंसं लागत असेल आणि ही मंडळं जर थांबायला तयार असतील तर आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त गणेश करतो. खंडकर आणि चांगली गणेश गोष्ट करा. खंडकर आणि ओंकार सावंत, आपल्या प्रतिक्रिया 30 सेकंदात. आधी गणेश खंडकर. प्रसादजी, दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. जर का गणेशोत्सव मंडळ अर्ज करणार नसतील आणि त्याचं जर शिवसेना स्वागत करणार असेल तर यासारखं दुसरं दुर्दैव नाही. नियम पाळून गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे, त्यांना बंधनं ही घातलेली आमची नाहीत. इच्छा आहे. गणेश खंडकरजी, आणि महाराष्ट्र मी स्पष्ट शासनाने सांगतो त्यांना बंधनं की घातलेली नियम पाळा, नाहीत. नियम पाळून गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. जे शासन नियम देईल ते पूर्ण पाळा, पण गणेशोत्सवात खंड पडता कामा नये, ही भारतीय जनता पक्षाची प्रामाणिक इच्छा आहे. आपण यावर ओंकार सावंत यांना बोलतं करूया. ओंकार सावंतजी, गणेशोत्सव मंडळ जर संख्येनं कमी होत जाणार असतील तर हा उत्सव सार्वजनिक राहील का, हे केवळ या पुरतं चित्र असेल? मुळात गणेशोत्सवाला अजून 10 सप्टेंबर पर्यंत वेळ आहे. अजून काही दिवस बाकी आहेत. आत्ता मंडळ ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केली आहे मंडपासाठी, बाकीच्या परवानांसाठी. त्यामुळे आत्ता कुठला निष्कर्ष आपण काढू शकत नाही की मंडळं कमी होत आहेत. पण गेल्या वर्षी मोठ्या संख्येने मंडळांनी परवानगी घेतलेली. समितीचं पण त्यांना हेच आव्हान होतं की तुम्ही उत्सव करू नका, छोट्या स्वरूपात करा, पण तुम्ही सगळ्या परवानग्या घ्या, सर्व अर्ज घ्या. आणि तुम्ही जो दुसरा मुद्दा मांडलात की 10 दिवसामध्ये आम्ही वेळेची हे करत होतो, तर 10 दिवसामध्ये जी सेना भवनला मिटिंग झाली, आम्हाला एक 10 दिवसाची मुदत दिलेली. पण त्याच्यानंतर जे आसमानी संकट आलं त्यानंतर आम्हाला समजलं की बाबा आता थोडं आपण थांबायला हवं. आणि आम्हाला एकच हवं होतं की सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची आम्हाला भेट हवी होती, कारण सरकार कुठलेही असो, साहेबांनी वेळोवेळी गणेशोत्सव मंडळाला प्रोत्साहन दिलंय, चांगल्या कामासाठी प्रोत्साहन दिलंय. ठीक आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो अद्याप प्रलंबित आहे. गणेश खंडकर, आपल्या चेहऱ्यावरचा हसू का आहे ते समजू शकतो. मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाहीये म्हणून गणेशोत्सव मंडळ तिष्ठत आहेत. संजनाजी, आपण पुढाकार घेणार आहात का? त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री वेळ देणार आहेत का? नक्कीच आम्ही हा ओंकार सावंतजी, आपल्या वतीने आपल्या गणेशोत्सव मंडळाचा निरोप नक्कीच साहेबांपर्यंत पोहोचू. पण पुन्हा एकदा मी त्यांच्या वतीने म्हणा, महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणा, महाविकास आघाडीच्या वतीने म्हणा, शिवसेनेची प्रवक्ता म्हणून आपल्याला विनंती करते. व्यक्तिगणिक विचार बदलतात, मंडळागणिक विचार बदलतात. त्या ठिकाणची स्थानिक मंडळ ज्या ज्या ठिकाणची आहेत ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, काही सोसायटीमध्ये आहेत, काही स्लम मध्ये आहेत. लोकांचे विचार आणि मागण्या वेगवेगळ्या असतील, पण यावेळेला कदाचित एवढ्या लोकांच्या मागण्या ऐकून घेणं आणि त्याप्रमाणे काम करणं शक्य नाहीये. आता सगळ्यांचं ऐका असं तेही म्हणत नाहीयेत. ओंकार सावंतांचं म्हणणं असं आहे की जी गणेशोत्सव समिती आहे तिच्या प्रतिनिधींना वेळ द्या, भेटायची वेळ द्या. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना गणेशोत्सव समितीच्या प्रमुखांना भेटायला मिळत नाही अशी खंत त्यांनी मांडली आणि तुम्ही शब्द दिला या कार्यक्रमात की तुम्ही लवकरच त्यांची भावना पोहोचवाल. वेळ मर्यादेपोटी या चर्चेला आपल्याला इथंच विराम द्यावा लागतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.